नमस्कार मित्रांनो, मी उदय लड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 15 दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 15 दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव. हा सवाल तुमच्या मनातला, हा सवाल माझ्या मनातला. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 15 दिवसात अखेर देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा भाव. या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर आपण सर्वांनी कृपया हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 15 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर किती वाढणार सोयाबीनचा भाव. या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची भाव पातळी, काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती, याचा येत्या 15 दिवसात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो, या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर. तर बघा मित्रांनो, सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी तपासणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनचा भाव हा $10 प्रतिबुशेलच्या आसपास आहे आणि आपल्याला इथून पुढच्या 15 दिवसात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात खालच्या स्तरावरून काही प्रमाणात आधार मिळताना दिसून बाजारभाव पातळी $10.25 प्रतिबुशेलच्या आसपास येताना दिसू शकते. आंतरराष्ट्रीय बाजारातील या असणाऱ्या सकारात्मक गोष्टीसह देशामध्ये येत्या 15 दिवसात मोदी सरकारकडून हमीभावावर सोयाबीनची खरेदी वाढणार, ऑइल मिल वाड्याकडून सोयाबीनची खरेदी वाढणार, व्यापारी स्टॉक करण्यासाठी सोयाबीनची खरेदी वाढवणार. शिवाय देशातील सोयाबीनचं मॉइश्चर जवळपास आता कमी झाले. या असणाऱ्या एकंदर व एकत्रित परिस्थितीचा विचार केला तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा जो बाजारभाव सध्या 4000 ते 4200च्या दरम्यान आहे, याच्यामध्ये कमीत कमी 100 ते जास्तीत जास्त 200ची तेजी येत्या 15 दिवसात येताना दिसू शकते. या असणाऱ्या तेजीमध्ये सोयाबीनची भाव पातळी जर येत्या 15 दिवसात 4100 ते 4400च्या दरम्यान पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको. विक्रीचा विचार करत असताना येत्या 15 दिवसात घाई गडबडीत सोयाबीनची विक्री न करता सोयाबीनचा भाव 4500च्या वर गेला की तिथून पुढे टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करा, आपला होईल फायदा. अथवा आत्तापर्यंत आपण हमीभावावर सोयाबीन विक्री करण्यासाठी रजिस्ट्रेशन केले नसेल तर करून घ्या. मग दोघांपैकी जिथं बाजारभाव परवडेल त्या हिशोबाने आपण विक्री केली तर आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर आपणास मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.